दिनांक 15/6/2026 रोजी पाटोदा तालुक्यातील भायाळा शिवारात शेतातून रस्ता करण्याच्या कारणावरून भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून कार्यरत असलेले भाऊसाहेब रावसाहेब बांगर यांचे लहाने भाऊ रमेश रावसाहेब बांगर वय 32 वर्षे राहणार भायाळा यांना त्यांच्याच गावातील बंडू नरहरी बांगर, रोहित अनिल बांगर, चंद्रकांत नरहरी बांगर, अनिल नरहरी बांगर, गणेश चंद्रकांत बांगर आणि गवळणबाई बंडू बांगर यांनी मिळून संगनमत करून कुऱ्हाड, लोखंडी गज, कोयता, काठी, दगड अशा हत्यारांनी रमेश बांगर यांच्या कानावर, पाठीवर, हातावर, डोक्यावर मारून तुमचे तुकडे करू असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात दिनांक 17/6/2026 रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील फिर्यादी रमेश बांगर यांच्या शेतात रस्त्याचे काम चालू असून सदरचा रस्ता हा पूर्णपणे त्यांच्याच शेतामधून चालू असल्याने रमेश बांगर यांनी हा रस्ता बांधावरून करा, माझ्या शेतातून करू नका असे म्हणल्यावरून तुझे तुकडे करू असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पवार हे करत आहेत। मी अश्विनी रमेश बांगर यांची पत्नी आहे। त्यांनी धरायला गेल्याच्या नंतर हे खाली पडल्याच्या नंतर मी तिथे धरायला गेले असता माझे केस आणि इथं असं म्हणजे गाऊंड होता माझ्या अंगावर। मी ते बघितल्याच्या नंतर पळत गेले शेतात, कुऱ्हाड घालून हे केलं, पर ठारच मारायचा विचार होता त्यांचा की ह्याला मारून का होईना रस्ता घ्यायचाच, आणि त्यांनी धमकी दिली असं नाही ऐकलं तर तुकडे करून तुझा तिथूनच रस्ता करू। मी रमेश रावसाहेब बांगर, राहणार भायाळा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। काय सांगाल तुम्हाला? मला मारहाण करता वेळेस म्हणजे माझ्या शेतातून रस्ता नसतानाही मला तुमच्या शेतातून रस्ता पाहिजे म्हणून मला मारहाण केली। मला मारहाण करता वेळेस अनिल नरहरी बांगर, रोहित नरहरी बांगर आणि बंडू नरहरी बांगर आणि चंद्रकांत नरहरी बांगर आणि गणेश चंद्रकांत बांगर या 5 जणांनी जीव मारण्याच्या धमक्या दिल्या व मारहाण म्हणजे माझ्या शेतामधून रस्ताच पाहिजे आणि कसा देत नाहीस हे बघून नाही दिला तर तुझ्या शेतातून रस्ता घेऊ, नाहीतर आम्ही तुझे तुकडे तुकडे करू अशा ह्या धमक्या दिल्या। त्यांच्यापाशी काठ्या, रॉड, कुऱ्हाडी, रोहित अनिल बांगर यांचे कुऱ्हाडीने माझ्या धारदार क्षेत्राने कानावर मारून कान तुटून जमिनीवर किंवा जमिनी लगत पडला आणि गजाने डोक्यात पाठीवर मारहाण केली। पोलीस ठाण्याला तक्रार वगैरे केली का? मी बेशुद्ध पडल्यामुळं माझ्याकडून पोलीस स्टेशनला कोणची तक्रार देण्यात आली नाही सध्या, म्हणजे ज्यावेळेस मी बेशुद्ध असताना, आणि नंतर गेल्याच्या नंतर माझी घेतली नाही। त्यामुळे मी माझ्या जीवांशी जगण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये आगमन झालं। जबाब घेण्यासाठी पोलीस आलते असं माहिती मिळाली, पोलीस आलते का जबाब घेण्यासाठी? काल आले, लगेच नाही आले, पण आलते का? काल पोलीस मला माहिती विचारली पण त्यांची काही दखल घेतली नाही, माझी काही त्यांनी दखल घेतली नाहीये। आता तुमची मागणी काय आहे? माझी मागणी एवढीच आहे, रोहित अनिल बांगर, बंडू नरहरी बांगर आणि अनिल नरहरी बांगर, गणेश चंद्रकांत बांगर यांना कायदेशीर कारवाई करावी। माझ्या जीविताला धोका आहे। यापुढे माझी मागणी आहे की जे लोक आहेत ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, यांच्यापासून माझ्या कुटुंबाला व मला धोका आहे। मी वारंवार तक्रार करूनही पोलीस प्रशासन याची दखल घेत नाहीये, याला पूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन राहील। त्यांनी म्हणजे ते लय मोठे जण होते आणि हे एकट्यांना मिळून टार्गेट केलं। आम्ही बाकीचे यांचे भाऊ वडील खाली होते आणि ते सगळे ग्रुप मिळून अगोदरच त्यांचा ठराव होता की यांना मारायचे म्हणून, म्हणजे मिटवायचं म्हणून घेऊन गेले आणि त्याच्यावर मिटलं नाही की रोड पाहिजे तर तुझ्याच रानातून पाहिजे, नाहीतर मग दाखवू तुला, आणि मारल्यावर तरी घेऊ, जीव मारण्याची धमकी देऊन घेऊतच म्हणून अशी मागणी केली। कमोर मारलं की वाद कशामुळे झाला? हा रस्त्यावरून झाला होता, म्हणजे आमची पडक काही जमीन आणि वहीत काही आहे आणि त्यांची ती सगळी पूर्ण वहीत आणि आमच्याकडे माणसं नाहीत आणि आमचे एकटेच मालक आहेत ती शेती करण्यासाठी, मग त्यांच्या आमच्यासाठी कडून होत नाही सगळी शेती करणं, मग ती काही पडीक आहे
मग त्याच्यातून आम्ही काही दिवसापुरता म्हणजे रोड दिलता त्यांना, म्हणजे रस्ता असा कचा पायी वाट किंवा बैलगाडी हे जात होती, पण त्यांना आता दगडी आणि मुरुम टाकून त्याच्यातून पक्का रस्ता बनवून आमच्या शेतातून रान म्हणजे वाट पाहिजे होती त्यांना. नेमकं कशाने मारहाण केली त्यांनी? नेमकं काय काय कुठं कुठं जातं, नेमकं कसे मारले त्यांनी? डोक्यात, पाठीवर गज आणि कुऱ्हाडीने वार केला, कानात, पार डोक्यात, असं म्हणजे घरी चालले होते मिटलं नाही, म्हणजे त्यांचं म्हणणं ह्यांनी मान्य केलं नाही की माझ्या शेतातून मी नाही वाट देणार, द्यायची तर तुमच्या शेतातून एक चाक आणि माझ्या शेतातून एक चाक अशी वाट देऊ शकतो म्हणले. मग त्यांनी ऐकलं नाही, घ्यायची तर मला तुझ्या शेतातून पाहिजे असं म्हणले आणि हे वरती एकटे गेले. मग एकट्याला गाठून त्यांनी कुऱ्हाडीनी आणि गजानी कान तोडला, पार कुऱ्हाड घातली डोक्यात, ती कान तुटून खाली पडला आणि अर्धा हे झाला आणि डोकं पार मुका मारलंय लागला, त्यांना काही कळत नाही. तुमचं नेमकं मागणी काय? त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, माझ्या मालकाची जी अवस्था केली तशीच त्यांची पण व्हायला पाहिजे. या रस्त्याचा जो वाद होता तो कधी पोलीस स्टेशन मध्ये याची तक्रार दिली होती का? दिली होती, पण त्यांनी लवकर घेतली नाही आणि घेतली उशिरा, पण अजूनपर्यंत ते काही त्याच्यावर कारवाई त्यांनी चालू केलेली नाहीये. आता ह्यांना एवढं समजत नाही, म्हणजे बोललेलं लक्षात राहत नाही, चक्रा येतात, उठलं की खाली पडतात, मग याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे. मी अश्विनी रमेश बांगर यांची पत्नी आहे. त्यांनी धरायला गेल्याच्या नंतर, हे खाली पडल्याच्या नंतर मी तिथं धरायला गेले असता माझे केस आणि इथं असं म्हणजे गाऊंड होता माझ्या अंगावर, मी ते बघितल्याच्या नंतर पळत गेले शेतात. ती माझ्या सुद्धा असं गाऊंडला हात लावून त्यांनी केस हे धरून मारहाण केली, दगडाने पायाला हाताला असं. बंडू नरहरी बांगर आणि गवळण बंडू बांगर आणि गणेश होते, आणि ह्यांना पण त्या बंडूनी आणि रोहित अनिल बांगर यांनी कुऱ्हाड घालून हे केलं, पर ठारच मारायचा विचार होता त्यांचा की ह्याला मारून का होईना रस्ता घ्यायचाच, आणि त्यांनी धमकी दिली, असं नाही ऐकलं तर तुकडे करून तुझा तिथूनच रस्ता करू, आणि तू एकटा काय करतोस ती कर, आम्ही गाठून हाणत तुला म्हणून अशी धमकी देऊन. किती लोक होते मारणारे? ते सगळे 7-8 होते, पण 6 जण मारायला होते. मी भाऊसाहेब रावसाहेब बांगर, हा माझा भाऊ आहे. मी सैनिक प्रशासनामध्ये आहे आणि माझ्या भावाला आणि घरच्यांना हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्यापासून गावाकडे धोका आहे. माझे भाऊजाई, वडील, आई यांना जीव मारण्याच्या धमक्या येत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने यांच्या विरुद्ध दखल घ्यावी आणि कायदेशीर कारवाई करावी ही माझी विनंती आहे.